लोकराज्य मासिकाच्या एप्रिल 2026च्या अंकात कार्यकर्त्यांच्या निवासगृहाला महामानवाचा पदस्पर्श या पृष्ठ क्रमांक 9 वरील शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे उलटे छापण्यात आले. अध्यक्ष महोदय, ज्या महामानवाने या देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिलं त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र या सरकारनं चक्क उलट त्याची मिरर इमेज माझ्याकडे छापले. अध्यक्ष महोदय, हा कसला अक्षम्यपणा, हा कसला निष्काळजीपणा. छायाचित्र उलट छापल्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डावखुरे, डाव्या हाताने लिहिणारे असल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आणि खोडसाळ संदेश जनमानसात जात आहे. अध्यक्ष महोदय, एवढ्यावरच हे सरकार थांबलं नाही. अध्यक्ष महोदय, तर त्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आपल्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नचा लोगो सुद्धा या अकार्यक्षम सरकारनं उलटा छापला. अध्यक्ष महोदय, हा फक्त एका छायाचित्राचा विषय नाही, हा थेट एम्ब्लेम्स अँड नेम्स ऍक्ट 1950 आणि प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 या केंद्रीय कायद्याचा सुद्धा थेट भंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो चुकीच्या भावनेमधून छापला गेलाय का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. कारण हा फोटो आपण अनेक वेळेस बघितलेला आहे आणि या फोटोची सत्यता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कशा प्रकारचा आहे आणि कुठल्या पोझिशन मधला आहे. हा फोटो जर तुम्ही बघितला तर या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या हातामध्ये पेन दिसतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डाव्या हाताने लिखाण करत आहेत असं दाखवलं गेलेलं आहे. जर हा फोटो आपल्या भविष्यातल्या एखाद्या लहान मुलांच्या हातामध्ये पडला किंवा आपल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये पडला तर तो असं म्हणेल की बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डावखुरे होते का, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं हा जो फोटो आहे हा फोटो एका शासकीय मॅगझिनमध्ये छापला गेलेला आहे. हा काही इतर कुठल्या मॅगझिनमध्ये छापला गेलेला नाही किंवा कुठल्या एखाद्या साधारण वर्तमानपत्रामध्ये छापला गेलेला नाही. हा फोटो चक्क लोकराज्य नावाच्या सरकारच्या मासिकमध्ये छापला गेलेला आहे आणि त्यामुळे सरकारच जर अशा प्रकारच्या चुका करत असेल तर मग सामान्य पत्रकारांकडून किंवा जी काही लोकलचे पत्रकार आहेत किंवा लोकलचे न्यूजपेपर आहेत त्यांच्याकडून नेमक्या काय अपेक्षा करायच्या हा प्रश्न आहे. लोकराज्य तसं खूप अनुभवी असलेलं मॅगझिन आहे. अनेकांच्या घरामध्ये म्हणजे लाखो लोक हे मॅगझिन वाचतात आणि लाखो लोकांच्या घरामध्ये जर अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पोहोचत असतील तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे असा थेट आरोप आमदार नितीन राऊत यांनी काल विधानसभेमध्ये केला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो चुकीच्या पद्धतीने छापल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे भारतरत्न, त्या भारतरत्नाचा फोटो देखील त्यांनी उलटा छापलेला आहे. इथे भारतरत्नाचा फोटो तुम्ही बघत आहात आणि या फोटोमध्ये भारतरत्न हे शब्द जे आहेत हे शब्द उलटे आलेले आहेत. त्याच्यामुळं हा जर फोटो तुम्ही बघितला तर हा फोटो तुम्हाला जर तुम्ही मिरर करून बघितला तर तुम्हाला हा फोटो व्यवस्थित दिसू शकतो. म्हणजे इथे झाली आहे काय भानगड, खरं तर हे संपादकांनी खूप काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे की आपण जे मॅगझिन छापतो आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या महापुरुषांचा अवमान होता कामा नये. हा फोटो खरं तर या इकडच्या बाजूने छापला गेला असता तर तो फोटो असा फिरवून छापला गेला असता आणि हा फोटो बरोबर बसला असता. पण झाले काय नेमकं, हा फोटो मिरर करण्याच्या भानगडीमध्ये हे फोटो उलटा झालेला आहे. पण ही जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी त्या संपादकाची आहे की त्यांनी हे व्यवस्थित बघितलं पाहिजे की कुठला फोटो आहे, काय कशा पद्धतीनं फोटो आहे. आता याचा सगळा परिणाम जर आपण बघितला तुम्हाला असं दिसेल की हा ध्वज देखील तुम्हाला डाव्या बाजूला फडकताना दिसतोय. ठीक आहे, वाऱ्याने तो फडकला असेल, पण सगळ्यात मोठी जी चूक झालेली आहे ती चूक झालेली आहे ही भारतरत्न जे मेडल आहे या भारतरत्नाचा त्यांनी उलटा भारतरत्न तिथे छापलेला आहे. त्याच्यामुळे फोटोही उलटा झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला जो सर्वोच्च सन्मान आहे हा भारतरत्नाचा ते देखील इथे उलटा झालेला आहे. हा लेख मिलिंद बानकर यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाकोणाच्या घरी आतापर्यंत भेटी दिलेल्या आहेत त्याचा एक थोडक्यामध्ये त्यांनी इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की कार्यकर्ते जे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या निवासस्थानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. लेख खूप चांगला आहे, तुम्ही जर हा वाचून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये
सुरबानाना टिपणीस यांचं गोविंद निवास, बळवंतराव वराळचं इंदुमती क्लिनिक, सोलापूरचे गंगा निवास, दादासाहेब गायकवाड यांचे अंबाजानोरी येथील निवास आणि पाचगणी सातारचे सुमन कुंज या निवासस्थानांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेटी दिल्या. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा दस्तावेज मिलिंद मानकर यांनी समोर आणलेला आहे. पण हे आणत असताना जे संपादक आहेत त्यांची जी जबाबदारी आहे ती संपादकांची जबाबदारी मात्र त्यांनी झटकून टाकलेली आहे आणि त्यांनी सरळ हा फोटो छापून ते रिकामे झालेले आहेत. पण फोटो कुठल्या पोझिशनमध्ये आहे, तो कसा बसलाय, याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होतो का आणि याच्यामुळे चुकीचा इतिहास नंतरच्या पिढीसमोर जातो का, या सगळ्या गोष्टी बघणं हे संपादकाचं काम होतं. पण त्यांनी ते बघितल्या नाहीत आणि त्याच्यामुळं नितीन राऊत यांनी या फोटोवरती आक्षेप घेतलेला आहे आणि लोकांनी देखील या फोटोच्या अनुषंगाने सरकारचा सध्या निषेध व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं की या फोटोच्या पाठीमागं, हे छापण्याच्या पाठीमागे काही राजकारण असू शकतं का? का संपादकांनी जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे? नेमकं काय आहे? तुमची नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका. आणि या बाबतीमध्ये सरकारला तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील विचारायला विसरू नका. कारण आपण जर सरकारला प्रश्न नाही विचारले तर मग मात्र सरकार सातत्याने अशा चुका करू शकतं आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत एक चुकीचा इतिहास जाऊ शकतो. त्याच्यामुळं हे आताच थांबवलं पाहिजे आणि या अनुषंगाने सगळे अंक हे गव्हर्नमेंटने वापस घेतले पाहिजे आणि त्याची नव्याने प्रिंटिंग केली पाहिजे. आपली नेमकी भूमिका काय आहे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.